गणपती बाप्पा मोरया. चला तो गाईत आता आपण चला कासमाळ. हा. बोला तुम्ही माझं नाव आहे. तुझा आवाज जाईल, माईक लावलेला आहे आता. आता मग आम्ही आता पेणमधून निघतो. हा पेणचा कुठला रस्ता आहे? रस्त्याचं नाव सांग. कुठला तला आहे हा? साई मंदिर हां, पेणचा साई मंदिर आहे. आणि डायरेक्ट खोपोली रोड हां. आहे, त्याला कंटिन्यू करायचं. खोपोलीला कंटिन्यू नाही करायचं आहे. कासमाला जाण्यासाठी 2 रूट आहेत. बदक बदक दिसणार आहे थोडीच आपल्याला इथून. म्हणजे स्वान. श्वान. किचडवाला रस्ता. त्याच्यापेक्षा त्या रोडने गेलो. तो रोड पण इथंच मिळतो. खोपोली रोड आहे ना, तो रोड पण पुढे जाऊन इथंच येतो. खड्डे नाही त्याच्यात. कुठं? त्या रोडला पण खड्डेच आहेत. हा पेणमधून आतमधून येतो आणि बाकी दुसरा रस्ता तो खोपोली मार्ग आहे. खोपोली बायपासचा. जरा जास्तच आहेत. तो बघ कासमाल दिसला तिकडं. हो दिसला. तो त्या डोंगराच्या मागं का तो डोंगर? त्या डोंगराच्या वर जायचं आहे आपल्याला. तो तो एकदम मागचा डोंगर का हवाला? तो एकदम मागचा. एमके पिन तर दादा पण गेलेला. कधी हा? कधी गेलेला? रील टाकलेली. इथं तर थोडासा जास्तच खड्डे दिसतात. एकदम खतरनाक रोड आहे. या रोडवरून आता दुसऱ्या रोडवरून यायला कुठला? रोडवरून यायला पाहिजे. हाच रोड आहे जाण्यासाठी. खोपोली बायपासवर. आता आपण तिथं दिसला तुला एक मोठा हायवे होता तो. तो रस्ता या रस्त्याला जॉईंट होतो. हाच रस्ता आहे. इथून जवळ आहे. हाच एकच रस्ता आहे हा. दोन रस्ते इकडून आणि तिकडून येऊन हा रस्त्याला निघतात आणि इथून पुढे जायचं. हा एकच. पप्पा, हं? ते लाईव्ह याचे फायदा आहे. कसला? लाईव्ह आलं ना हां. की आपण मोटर ब्लॉगिंग पण करू शकतो. मग आता आपली मोटो ब्लॉगिंग चालू आहे. आता कसली चालू आहे तुझी? नाही मग लाईव्ह जर आलो ना हं. तर आपण आता कुठे आहोत ना ते सगळे लाईव्ह दिसतात आपल्या सबस्क्रायबर्सला. हां, त्या दुसऱ्या माणसाला. ते लाईव्ह जातो आपण तेव्हा हे दिसतात ते सबस्क्रायबर्सला. बोरगाव 1 किलोमीटर. इथे खूप डेंजर रोड आहे. रोडने जायला पाहिजे. अरे दुसरा रोड नाही आहे. हाच एक रोड आहे जायला. पेट्रोलची आहे ना? पेट्रोल आहे.
एकदम खतरनाक चढणी आहेत. नाही मेन कसा रोड नाही बरोबर ना. रोड व्यवस्थित असं मग काय प्रॉब्लेम नाही. खड्डे आहेत ना रस्त्याला. ते कुठं दिसणार आहे आपल्याला. फायनली आपण पोचलोत कासमालला, शिवमंदिराच्या इथे. तुम्ही पाहू शकता शिवमंदिर. इथंच पार्किंग आहे ना. गाडी कुठे पार्क करूया. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ओम नमः शिवाय. आम्ही आज आलो आहोत कासमालला आणि कासमालला आम्ही आलो आहोत शिव मंदिरात. इथे बरेच दिवसानंतर व्हिडिओ शूट करते. शूट करण्याचा काही चान्स भेटत नव्हता. फायनली आज इंडिपेंडन्स डे आहे, तर तुम्हा सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे. त्याच्या निमित्तानं आम्ही आज या आमच्या छोट्या उस्तादच्या शाळेमध्ये आलेलो ध्वजारोहणासाठी. अजून तिथून सरळ थेट आलो होतो आम्ही कासमालला. आणि कासमाल कासमालचा हा शिवमंदिर खूप सुंदर आहे. ज्याने कोणी आले नसतील तर खरंच या. बाजूचा निसर्ग खूप सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. आणि इथून पुढे एक वाघरेश्वर मंदिर आहे आणि वॉटरफॉल सुद्धा आहे. तिथं आपण जाऊच या, पण सध्या इथला आपण निसर्ग एन्जॉय करू, मग पुढे जाऊया. ओके, त्यासाठी आपण बाय. सुंदर असा दृश्य पेन कासमाल शिवमंदिराचा तुम्ही पाहू शकता. तो गाईज आता आमच्या मंदिरात दर्शन झालं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत वॉटरफॉलला. वॉटरफॉलला जाऊया. पहिल्यांदा झालं त्याच्यामुळे माहीत नाही कुठे आहे तो. मॅपमध्ये टाकून जाऊया. किंवा ते पुढेच असेल तर तिकडे गेल्यानंतर मग बघूया कसा आहे वॉटरफॉल तो. बाय. आता आपण चाललो आहोत वाघरेश्वर मंदिराकडे. ते कुठेतरी धबधबा पण आहे. आवाज येतोय. आवाज येते बरोबर असं सरळ आहे. पप्पा ओ स्टिक दे ना. मम्मी स्टिक दे. शॉर्टकट. इथून शॉर्टकट वगैरे नाही, पण थोडासा पुढूनच असेल. फायनली पोचलो आहोत आपण मंदिरात. फायनली गाईज पोचलो वाघरेश्वर मंदिराजवळ. कासमालला वाघरेश्वर टेम्पल आहे.
तिथं पोचलोत. तिथून दर्शन घेऊ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हाय मित्रांनो, आता आम्ही आलेलो व्याघ्रेश्वर टेम्पलमध्ये. तर आपल्याला एक क्रिएचर दिसलेला आहे. बघूया तो असा तो शुक 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 करत चालतोय. बघा तो कसा दिसते खाली. आवडले देव मला कापा ना बाबा. इथून गेलं तर सरळ जाऊ असं कर आपल्या रस्त्याला. पप्पा ती BMW कोणाची असेल? आलो. आता आपण आलो आहोत कासमाला वॉटरफॉल जवळ. काय बोलतात म्हणजे आपला चॅम्प खुश झालाय भरपूर, पण बिचाऱ्याला पोहता येणार नाही कारण तो स्कूलमधून आलाय आणि आम्ही कपडे नाही आणलेत. मग मोळे झालं. मग आता पप्पा ते असंच. मम्मी तिकडे बघ. आई गलती तो गाईज आता आपण निघालो आहोत. खूप धमाल केली. वॉटरफॉल खूप मस्त होता. छोटा होता, लहान मुलांसाठी पण मस्त आहे. भरपूर मजा केली. आता मी चाललो परत घरी. खूप दमलो. बाय. बाय.